केलं नाही. कोणाला सोडलंय शिल्लक? कोणाला शिल्लक सोडलंय का? अहो, ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला, हा जन्म कोणी दिला त्यांना राजकीय? ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपासला. नंतर ज्या शरद पवार साहेबांनी यांना मोठं केलं, या घराण्याला अखंड मंत्री खासदार सगळं काय दिलं, त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपासला. मागच्या निवडणुकीतच मी त्यांना हद्दपार करणार होतो, मागच्याच निवडणुकीत 19ला, पण त्यांची हद्दपारी वाचवली शेका पक्षाच्या भाई जयंत पाटलांनी. त्याने हद्दपारी वाचवली, ते पाठीशी उभे राहिले. त्या जयंत पाटलांच्या पण पाठीत खंजीर खुपासला. परवा मी अलिबागला एका सभेमध्ये होतो, चोंडीला माझी सभा होती. मधू ठाकूर माझे आमदार, त्यांचा मुलगा बोलायला उभा राहिला की पप्पांनी त्याला पाठिंबा दिला, त्याने माझ्या पप्पांच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपासला. आता कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा शिल्लक? त्यामुळे आयुष्यभर ज्याने विश्वासघात केला त्या विश्वासघातक्याला या जिल्ह्यातला मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या पाठीशी आहे. 100% विश्वास आहे की त्यांना धडा शिकवणार. त्या विश्वासघात शिकवायचा ना, आणि म्हणून लोक वाट बघतायत, आज वाट बघतायत की आम्हाला यांना धडा शिकवायचा आहे. आता इथल्यांबद्दल तर काय बोलायलाच नको, काय बोलायला हवंय नको. ते सगळं कॉन्ट्रॅक्ट संजयला दिलंय. त्यांची काही दखल घेण्याची आहे बघा, सांगतो मी, त्यांची काही दखल घ्यायची आवश्यकता नाहीये. आता वय झालेलं आहे, थोडीशी बुद्धी इकडे तिकडे व्हायची ना. नाही नाही, बेदखलच करायचंय. बेदखल म्हणजे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाहीये. मी एका जाहीर सभेत त्याच्या प्रवेशात सांगितलंय की यापुढे त्या घरातला कुणीही निवडणूक लढवण्याच्या लायकीचा राहणार नाही. ही परिस्थिती आम्ही निर्माण करू, करायची ना. निवडणूक लढवायच्या लायकीचा बेदखल करूच आपण. त्यामुळे अधिक दखल घेण्याची आवश्यकता नाहीये, त्याने अधिक बोलण्याची आवश्यकता नाहीये. निश्चित राहा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.